अमरावतीमध्ये सिलेंडरचा तुटवडा नाही असं प्रशासनाकडनं वारंवार सांगण्यात येत असलं तरी दुसरीकडे मात्र परिस्थिती मात्र विपरीत आहे। सध्या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। मी सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये असलेल्या HP गॅस सिलेंडरच्या या एजन्सीवर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या एका सिलेंडरसाठी जी आहे त्या वाहनांच्या रांगा नागरिकांच्या ज्या आहेत त्या रांगा या ठिकाणी लागलेले आहेत। वाहन घेऊन जे आहेत ते नागरिक आलेले आहेत। दुसरीकडे अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आहे आणि या रांगेमुळे जर आपण पाहिलं तर वाहतुकीला देखील दुसरीकडे अडथळा होत आहे। सिलेंडर मिळत नाही, घरपोच देखील मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। काही दिव्यांग व्यक्ती आपल्या सोबत आहेत, दोन हात नाही, पाय नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एका सिलेंडरसाठी जे आहे ते त्यांना झगडावं लागतं। कुठनं आले काका तुम्ही? मी तर माझं खोली विलीनमध्ये काम करतो मी। शिपाई किती दिवस झाले सिलेंडर नाही आहेत? काय त्रास 8 होतोय? दिवस 8 दिवस बुकिंग केलं होतं का? हो। आता काय सांगण्यात येत आहे तुम्हाला दोन्ही हात नाही अशा परिस्थितीत तुम्ही या ठिकाणी सिलेंडर घरपोच सिलेंडर मिळत नाही का? नाही, कधी कधी भेटते। किती वेळापासून तुम्ही थांबले? आता 2 घंटे 2 घंटे अजून उघड। आता काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं लाईन लावा म्हणून। आपण बघू शकतो यांना 2 हात नाही अशा पद्धतीनं दिव्यांगांना जे आहेत ते एका सिलेंडरसाठी या ठिकाणी झगडावं लागतं। आणखी काही नागरिक आपल्यासोबत काका किती वेळापासून काय सांगितलं जातं? सकाळपासून आहे इथे 3 दिवस झाले बुकिंग केलं आहे, पण तरी म्हणते हे देऊनच नाही राहिले, गाडी नाही, माल संपला, हे ते सांगून राहिले। आपल्यासोबत काही महिला आहेत, गृहिणींना मोठा फटका बसतोय, स्वयंपाकासाठी गॅस मिळत नाही, काय परिस्थिती आहे काय सांगितलं तर दुसरीकडे म्हणतं सरकार की सिलेंडरचा मुबलक साठा आहे? नाही, असं इथे दिसत नाही आहे। काही कारण सांगून परत वापस पाठवतात, 2-2, 3-3 दिवस देत नाही। तुम्ही केव्हा बुकिंग केलं होतं? आमचं 15 दिवस आधी केलं, म्हणत होते की बुक झालंच नाही, पण आता म्हणतात की मग आम्ही परवाच्या दिवशी केलं 23ला, आता त्यांनी 27 तारीख लिहून दिली 27ला या म्हणून। आता देणार आहे का सिलेंडर? नाही, सांगितलं नाही तसं, पण आम्ही थांबलो आशेवरून। आपण बघू शकतो तापमानात एकीकडे वाढ झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या प्रमाणावर नागरिक थांबले। काय म्हणणं आहे तुमचं? काय सांगणार? आमचं काल बुकिंग झालं, आज बोलावलं होतं, आता तारीख दिली 27 तारीख दिली, मग बोलावून गायले राहिले। 25 किलोमीटरवरून आलो आम्ही। आजची तारीख दिली, लोक म्हणतात की 26ला बोलावलं, आता तारीख वाढून दिली। काल बुक दिली। सर कंपनी से माल नहीं आ रहा है, जब भी कंपनी माल दे रही है तो नई गाइडलाइन दे रही है कंपनी, उसकी वजह से हम कस्टमर को वो डेट बता रहे हैं। वो भी इसलिए बता रहे हैं कि हर कस्टमर को गैस मिल सके, इसलिए कंपनी की गाइडलाइन के हिसाब से चलना पड़ रहा है। आपने तो डेट दी थी उनको। हाँ तो बराबर है ना, वो हमने यहाँ बैठ के दी थी, कंपनी ने जो डेट दी अब वो डेट के हिसाब से चलना पड़ेगा। माल नहीं आ रहा क्या कंपनी की? हाँ माल कम आ रहा है। आपण बघू शकतो कोई बात की कमी नहीं है, सिलेंडर की पेपर में लिख कर आ रहा है, और मेरा 22 तारीख का बुक है, तो बोलते हैं कि 3-4 दिन बाद आना, फिर क्या करना। 3 दिन से मैं वापस जा रहा हूँ यहाँ से। तुम्हाला कोणती तारीख? ऑफिस बंद था, कल का बुकिंग है मेरा 24 तारीख का, आज सुबह 9 बजे आओ बोले, आज सुबह 8 बजे आ गए। मेरा तो 22 तारीख का है। लोकांना जे आहे ते आज गॅस एजन्सीच्या वतीनं बोलावण्यात आलं होतं, आज सिलेंडर देणार म्हणून, पण ऐन वेळेस जवळपास 3 तास थांबल्यानंतर आता गॅस एजन्सीकडनं यांना सांगण्यात आलेलं आहे की आजची तारीख नाही तर 27 तारखेला तुम्ही या अशा पद्धतीनं जे आहे ते खेळ जो आहे तो संपूर्ण गॅस एजन्सीकडनं किंवा कंपन्यांकडनं या ग्राहकांसोबत खेळला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। तापमान जे आहे ते अमरावतीचं 40 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अशा रगरगत्या उन्हामध्ये सकाळपासून ग्राहकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।